नमस्कार मंडळी, मी सुनील. आपण पाहत आहात सुनील न्यूज चॅनल. आजचा व्हिडिओ बनवण्याचे प्रमुख कारण म्हणजे अजय बारसकर महाराज. हे महाराज काय म्हणतात येऊ शकता. हे येडे महाराज आता काय म्हणत आहेत मनोज जरांगे पाटलाबद्दल. यासाठी चालू असलेला जो लढा होता तो काही त्यांच्या एकट्याचा नव्हता, अनेकांचा लढा होता. आणि हा लढा त्यांनी आजच्या डेटला कसा राजकीय करून ठेवला आणि मराठा समाजाचं कसं नुकसान करून ठेवलं याचा बुरखा फाडण्यासाठी मी आलेलो आहे. जरांगे यांचे शब्द आपण नीट ऐकावेत. माझं मराठा समाजातील भावनिक भोळ्या लोकांना आव्हान आहे. काल जी मीटिंग झाली, निर्णायक मीटिंग होती परवा दिवशी, आणि या मीटिंग मध्ये जे सच्चे मराठे गेले होते त्या सच्च्या मराठ्यांनी मनोज जरांगे यांना निघताना शिव्या दिलेल्या आहेत. बाबा, मी तिथं स्वतः गेलतो, सगळी मीटिंग ऐकून आलोय आणि तू म्हणतो शिव्या दिल्या. तुला पटायला तरी पाहिजे. तू महाराज आहे होय? तुझ्या टकोऱ्यात काय किडे पडलेत का काय मला काही समजणार राव. बघा काय म्हणतो हा चक्रम महाराज. त्या शिव्या रेकॉर्डेड आहेत. आम्हाला इथं झक मारायला बोलवलं का, उन्हातानात बोलवलं का, अशा पद्धतीनं मराठा समाजाच्या लोकांनी त्यांच्यावर आग पाखड केलेली आहे. का केलं त्यांनी? कशामुळे केलं बाबू त्यांनी? तुला काय येऊन ते सांगितलं का की म्हणले आम्ही जरांगे पाटलाला शिव्या दिल्यात आणि तू आमच्याबद्दल बोल आणि आमच्या भावना पत्रकार परिषदेमध्ये सांग, असं सांगायला बोलिलं होय तुला रत्ताळ्या? का मराठा समाज त्यांच्यावर नाराज झाला? तर त्यांची जी पहिली भूमिका आहे, ज्या गोष्टीवर बोलण्यासाठी मी इथं आलो, मागच्या काही काळात 8-15 दिवसापूर्वी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि नुकतेच भाजपामध्ये गेलेले राज्यसभेचे सदस्य झालेले अशोक चव्हाण हे रात्री उशिरा अंतरावली सराटी इथं गेले आणि त्यांनी मनोज जरांगे यांच्या बरोबर 1 तास. बरं, मग केली चर्चा. काय करायचं तुला? तो काम धंदा बघ ना. तू म्हणत मी महाराज आहे म्हणे. जरांगे म्हणतात समाज माझा मायबाप आहे, मी समाजाच्या पुढे एक शब्द जात नाही, समाजाचंच मी ऐकतो, समाज मला सांगन तसं मी करतो. मग समाजानं निर्णय घेतला होता की प्रत्येक मतदारसंघामध्ये 1000 फॉर्म भरून ही निवडणूक ईव्हीएम वरून बॅलेट पेपरवर आणायची. हा जिल्हा पातळीवर प्रत्येक समाजाने निर्णय घेतला होता. अरे बाबा, त्या ईव्हीएम मशीन मध्ये इलेक्शन घेतलं काय आणि बॅलेट पेपरवर घेतलं काय? तुला काय करायचं? त्या भानगडीत पडायची गरज आहे? मला काही समजतच नाही बा. तू तिकडं आपले हरे मुख्य म्हणा, कीर्तन म्हणीत बस. आमच्या कशाला नादी लागतो भाऊ तू मराठ्याच्या? मग हा निर्णय जरांगे यांनी कालच्या अंतरावली सराटी येथील मीटिंग मध्ये बदलला. का बदलला? तुला कोण म्हणलं जरांगे पाटलांनी निर्णय बदललाय? माझ्याकडे क्लिप आहे, मी स्वतः गेलतो तिथं. ऐक. समाज म्हणत होता असं करू, तुम्ही नाही बदलला. आणि का बदलला माहितीये का? तर हे जे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण त्यांच्याकडे गेले, बंद खोलीत त्यांनी चर्चा केली आणि त्यांनी हा निर्णय डील करून बदललेला आहे असा माझा त्यांच्यावर आरोप आहे. बारसकर महाराज येड्या टकुरेच्या, तो किती पैसे घेतले जरांगे पाटलाला बदनाम करण्यासाठी? याच्यावर कोणी काही बोलत नाही म्हणतो काही स्वतःला शहाणा समजतो का होय रताळ्या? मराठी म्हणजे का तुला येड्या दिसले का येडे? अरे भाऊ, मराठ्यांच्या नादी लागू नको तू. तू नुसतं स्वतःला महाराज म्हणतोस, एक तरी गुण आहे का तुझ्या अंगात महाराजाचा? काय डील केली तुम्ही? का निर्णय हा बदलला? मराठा समाज फॉर्म भरायला तयार होता, तुम्ही का बदलला? त्या दिवशी बैठकीमध्ये जरांगे पाटलांनी मराठा समाजाला विचारलं होतं की आपण अपक्षीय उमेदवार देऊ, तर सगळ्यांनी हात वरती करून रुमाल फिरवला होता. काय निर्णय बदलला? अरे जरांगे पाटील हे देव माणूस आहेत भाऊ. निर्णायक मीटिंग होती. काय निर्णय घेतला तुम्ही? खपाखपा मतदान करा. खपाखपा? कोणला खपाखपा मतदान करायचं? काहीच नाही. काही लोकांनी अक्षरशः ती मीटिंग उधळून लावलेली आहे. आपल्या सगळ्या मीडियावरती लोक उठले. जरांगे यांचं समाज आता ऐकत नाही. समाज काय तुझं ऐकतो होय महाराज? ओ महाराज, समाज तुमचा ऐकतोय ना? उगाच गर्दी होती का तिथं? काय राव तुम्ही? जे लोक तिथं लाभार्थी म्हणून गोळा झाले,
ज्यांना काहीतरी फायदा राजकारणातला पाहिजे ते लोक फक्त आज त्यांच्या पाठीमागे उभा आहेत. सगळा भोळा भाबडा माझा मराठा समाज हा जरांगे यांच्यापासून यांच्या सगळ्या कार्यपद्धतीवर नाराज होऊन त्यांना आता बोलत आहे. कोण म्हणलं रे तुला जरांगे पाटला मराठा समाज नाराज आहे? अरे भाऊ, स्वतः मला कुणबी प्रमाणपत्र भेटलंय आणि तू म्हणतो काय फायदा झाला मराठा समाजाचा? तुझ्या डोक्यात किडी पडलेत ना, ते तुला समजत नाही. मुळातच मनोज जरांगे यांची लढाई ही गोरगरीब गरजवंत मराठ्यांच्या लेकरा बाळासाठी नव्हती. तर मग कोणासाठी होती? यात 100% तुझा तर फायदा झाला ना भाऊ. तुला सरकारकडून पैसे भेटले ना जरांगे पाटलाला बदनाम करायसाठी. कशामुळे तू एवढं पुढं पुढं करतो रे? कोणासाठी जरांगे लढत होते? तर ज्यांना गावात ओबीसीच्या कोठ्यातून सरपंच व्हायचं होतं, ज्यांना ओबीसीच्या कोठ्यातून जिल्हा परिषद पंचायत समिती नगरसेवक व्हायचं होतं, अशा गावातल्या 4-10 लोकांसाठी मनोज जरांगे यांची लढाई होती. मनोज जरांगे यांची लढाई ही राजकीय होती. ही गरजवंत गरीब मराठ्यांच्या लेकरा बाळासाठी नव्हती आणि असणारही नाही. काल त्यांनी जे त्या मीटिंगमध्ये जाहीर केलं की आता प्रत्येक मतदारसंघात आम्ही एक मराठ्याचा उमेदवार देणार आणि तुम्ही गावोगाव जा आणि ते उमेदवार ठरवा, गावगाव मिटिंगा घ्या. ह्या मनोज जरांगेंनी मराठा समाजाचं एवढं अतोनात नुकसान केलंय. यांनी मराठा आणि ओबीसींच्या भांडणं लावलेत. अरे गप्प रे बाबा, कशाला नादी लागतोस तू जरांगे पाटलाच्या? हा द्वेष तयार केला. हा द्वेष लवकर भरून येणार नाही. लायकी शब्द काढून बाबासाहेबांच्या अनुयायाला यांनी दुखवलं. न दुखवलं असतं तर वंचित बहुजन आघाडीचे डॉक्टर प्रकाश आंबेडकर साहेब कशाला त्यांच्या भेटीला गेले असते बरं? ये या बारसकर महाराजाला कळायला पाहिजे ना राव. आदिवासींच्या आरक्षणामध्ये नसताना डोकं घालून आदिवासींना यांनी दुखवलं. यांनी अनेक जाती, फडणवीसांची जात काढून त्यांनाही दुखवलं. आला का नाही भाऊ तू मुद्देव? आता फडणवीसाचं नाव घेतलंच ना. किती पैसे दिले तुला फडणवीसनी? 5 खोके का 10 खोके सांग ना. आणि लागला बडबड करायला तू इथे येऊन. शत्रू तयार करायचं काम हा माणूस करतोय. काय फायदा झाला? काय मिळालं? मराठा तरुणांवर गुन्हे दाखल झाले. हे या आंदोलनाचं फलित आहे. काय मिळालं? द्वेष तयार झाला. गावागावात भांडण. महाराष्ट्रामध्ये समाजाच्या कुणबी नोंदी कशामुळे सापडल्या? लोकांना कुणबी प्रमाणपत्र कशामुळे मिळायला लागले? आणि तू म्हणतो काय फायदा झाला आंदोलनाचा? अरे महाराज भाव चढलाय ना निवळ लागले. पिठाच्या गिरणीवर सुद्धा लोक दळायला जात नाही. ह्या गिरणी ओबीसीची आहे ना, इकडे जायचं नाही. ही मराठ्याची गिरणी नाही. इतक्या खालीपर्यंत हे विष पसरलं गेलेलं आहे. म्हणून मराठा समाज त्यानं चुकीच्या पद्धतीनं जाऊ नये यासाठी आम्ही या ठिकाणी एकत्र आलोय. 30 तारखेला आता मनोज जरांगे तिकीट वाटप करणार आहेत. 17 ते 18 मतदारसंघात एक अपक्ष उमेदवार देणार आहेत. कोणाचा फायदा होणार याच्यातून? कोणी सांगितलं तुम्हाला एक उमेदवार द्या? काय डील झाली तुमची? तुम्हाला अशोक चव्हाण साहेबांनी सांगितलं का तुम्ही एक उमेदवार द्या? मग त्या एक उमेदवाराच्या मागे मराठा समाज राहिला तर कोणाचा फायदा होतो? ही त्यांची पहिली डील. आणि आता त्यांची दुसरी डील चालू आहे अंधारात. महाविकास आघाडी संघ मी आता अपक्ष उमेदवार उभा करणार नाही, मी हे सगळे उमेदवार खाली बसवतो, अशी त्यांची चर्चा. आणि 30 तारखेला ते सांगणार की आता मी अपक्ष देणार नाही. हा फक्त माणूस हा डील करतोय. हे काय तुला भाजपने सांगितलं काय? हा का जरांगे पाटील येऊन म्हणाले की मी असं असं करणार आहे आणि तू लाईव्ह पत्रकार परिषद घेईन माझ्या बदला असं असं सांग? नालायक महाराजा. आणि हे सांगण्यासाठी आम्ही याच्याकडे आलो. 1000 फॉर्म भरा हा निर्णय त्यांचाच. ह्या माणसाकडे फॉर्म भरायचं मॅनेजमेंट नाही, कुठलंही नियोजन ह्या माणसाकडे नाही. काल एवढ्या मोठ्या संख्येत लोक तिथं आले, मांडव किती टाकावा याची सुद्धा ह्या माणसाला अक्कल नाही. अक्कल नाही. मग तुला अक्कल आहे का? तुला अक्कल असती तर तू एवढं बोललाच नसता.
मराठा समाजासाठी जे जरांगे पाटील करीत आहे ते कुणी केलं नाही आणि आजवर करणार बी नाही हे तुला समजत असून जर तू काही पैशासाठी असं बोलत आहेस तर तुला महाराज म्हणायची सुद्धा आम्हाला लाज वाटते रा. काय महाराज आहेत तुम्ही? तुम्ही म्हणता मांडव उभा करायची त्यांना अक्कल नाही आणि तुम्हाला 2-2 हजाराचे पाकिट देताना 1,000 रुपये कमी असले तुम्ही तिथं अर्धा घंटा उभा राहत होता राव. तुमच्या गावातील लोकांनी खरी परिस्थिती तुमची सांगितली आणि तुम्ही म्हणता जरांगे पाटलाला अक्कल नाही. अरे बाबा, तुला काय करायचंय त्याचं? मराठा समाज त्यांच्या पाठीशी उभा आहे ना, ते तुला देखत नाही का?